हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? चला तर मग आज आमच्या मठा मुगाच्या वड्या आहेत. आमच्या आई कशा प्रकारे मठा मुगाच्या वड्या करतात हे तुम्हाला आम्ही दाखवणार आहे. 1 किलो मुगाची डाळ घेतली आणि अर्धा किलो चवळीची डाळ घेतलेली आहे. आता या दोघी डाळी वेगळ्या वेगळ्या भिजत टाकून देतील. आणि मठाची डाळ असते ना, ही फक्त वाटीभर घेतलेली आहे, कारण मठाच्या डाळमुळे वड्या शिजत नाही, म्हणून मठाची डाळ ही कमी घेतली जाते. तर आता ह्या डाळमध्ये आई पाणी टाकून देतील आणि रात्रभर राहू देतील. आणि पुढची प्रोसेस तुम्ही आता बघू शकतात. चला तर मग आता दोघी तिघी डाळ रात्रभर भिजलेल्या आहेत आणि आई त्यांना व्यवस्थित घासून घेत आहे. घासून घेतील आणि स्वच्छ धुवून घेतील, कारण घासल्यामुळे डाळ ही हलकी होऊन जाते आणि जे आपण वड्या करतो त्या पण चांगल्या येतात, म्हणून ही डाळ घासली जाते. तर आता ही डाळ घासल्यानंतर स्वच्छ धुवून घेतील आणि आई तिला चक्कीवरून दळून आणतील. आता ही चवडीची डाळ पण आई स्वच्छ व्यवस्थित घासून घेत आहेत. इकडे आई डाळ घासून घेतील, तोपर्यंत मी माझ्या घरातले जे काही कामं आहेत तेच मी आवरून घेते आणि बाकीचे कामं हे नंतर आवरेल, कारण आम्हाला वड्या पण तोडायच्या आहेत. तर तुम्ही पुढच्या व्हिडिओवर बघू शकतात. चला तर फ्रेंड्स, आता माझे कामं पण झालेले आहेत. आता आमच्या बाप्पांना ड्युटीला जायचं आहे, म्हणून पोहे बनवून घेते. आता त्यांना पहिले पोहे देते आणि बघ नंतर चहा देईल. तोपर्यंत आई चक्कीवर गेलेल्या आहेत डाळ दळायला. ते पण आता येतच असतील चक्कीवरून.
आपण चक्कीवरून डाळ दळून घेऊन आलेले आहेत. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर, लसूण, लाल तिखट आणि जिरं हे मिक्सरमधून बारीक करून घेतील आणि त्या ज्या डाळ दळून आले त्याच्यामध्ये टाकून ते व्यवस्थित एकत्रित मिश्रण करून घेतील. चला तर फ्रेंड, तुम्ही बघू शकता तर आम्ही दोघी सासूना कशा वड्या तोडतायत. तर आमच्याकडे झालेल्या वड्या आम्ही करत नाही, आम्ही तोडलेल्याच वड्या करतो. अशा प्रकारे आम्ही दोघी सासूनांनी मिळून या वड्या तोडलेल्या आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आम्ही तुम्हाला आमच्या वाढलेल्या वड्या दाखवते कशा प्रकारे आल्या आहेत ते तुम्ही बघू शकता.